तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. उद्याच मकर संक्रांती आहे, तर त्यानिमित्त आज मी तुम्हाला तिळगुळाची चिक्की बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तीळ आपल्याला मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता मी इथं लाटण्याला तूप लावून घेते आणि मी ओट्यावर करणार तर ओट्याला पण तूप लावून घेते आहे. तुम्ही पोलपाटावर करू शकता. आता एका भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे तूप. तुपामध्ये मी घातलेला आहे गूळ. गूळ आपल्याला छान असा मंद आचेवर मेल्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता गूळ छान मेल्ट झालेला आहे. गूळ आपल्याला अजून थोडा शिजवायचा आहे. तुम्ही बघू शकता आता गुळाचा कलर चेंज झालेला आहे. आता मी पाण्यामध्ये थोडंसं हे गूळ टाकत आहे. याची गोळी तयार झालेली आहे. ही गोळी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. टणकण आवाज झाला की समजायचं गूळ रेडी आहे. छान पाक तयार झालेला आहे. आता या पाकामध्ये आपल्याला जे तीळ आहेत ते टाकायचे आहेत. आता गॅस जे आहे ते आपल्याला बंद करून घ्यायचे आहे. आता हे छान मिक्स करायचं आहे गुळामध्ये व्यवस्थित. लक्षात असू द्या गॅस आपल्याला बंद करून घ्यायची आहे. आता 1 ते 2 मिनटं आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ओट्यावर मी हे काढून घेते. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही पोलपाटावर करू शकता. आता हे पूर्ण सारण मी ओट्यावर काढून घेतलेलं आहे. स्पॅच्युलाने मी हे स्प्रेड करत आहे कारण की खूप गरम आहे. लाटण्याने जर केलं तर लाटण्याला तूप असलं तरीही ते तीळ चिकटले जातात. त्याच्यामुळे मी स्पॅच्युलाने करत आहे आणि अगदी सहजपणे स्पॅच्युलाने हे होत आहे. हे बघा एकदम व्यवस्थित पसरत आहे. तर मी बरीच प्रोसेस जी आहे ती स्पॅच्युलानेच केलेली आहे. त्यानंतर मी थोडंसं लाटणं फिरवलं आहे म्हणजे थोडीशी पातळ केलेली आहे ही चिक्की. आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या पाहिजे त्या साईजच्या तुम्ही चिक्क्या ज्या आहेत त्या कट करू शकता. हे बघा अशा पद्धतीने मी हे कट करत आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित कट पण होत आहेत. आता कलतीच्या साहाय्याने मी या चिक्क्या काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता एकदम अलगद निघालेले आहेत. तर अशा ह्या आपल्या तिळगुळाच्या चिक्क्या तयार आहेत. हे बघा तुम्हाला साईडनं पण दाखवते मी. मस्त अशा आपल्या चिक्क्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.